सर्वांना आम्ही सोबत घेऊन चालत असतो. दोघांचं आम्ही एक विचाराने सोबत काम करतो आणि दोघंही एकमेकांच्या विचारानेच काम करणार आहोत. मला आणि माझ्या पत्नीला दोघांना उमेदवारी मिळाली, पण त्यासोबतच आम्ही हे चारचं जे आमचं पॅनल आहे हे चारही जण निश्चितपणे आम्ही महानगरपालिकेत जाऊ आणि जनतेच्या प्रश्नावर भांडू. हा प्रभाग हेच माझं कुटुंब आहे आणि माझा पूर्ण परिवार हा प्रभाग माझ्या सोबत आहे. जन्म जन्म का साथ निभावत अकोल्यातल्या काही पती पत्नींनी राजकारणातील प्रवासही सोबत करायचं ठरवलंय, ज्यातून आता अकोला महानगरपालिका निवडणुकीत नवा एक ट्रेंड आलाय. अकोल्यात तब्बल 6 पती पत्नी थेट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पाहुयात या घरगुती राजकारणाचा हा खास रिपोर्ट. यंदा अकोला महानगरपालिका निवडणुकीत एक घर 2 उमेदवार हा नवा ट्रेंड जोरात आहे. आरक्षणामुळे पती पत्नी, आई मुलगा, भाऊ बहीण अशा नात्यांच्या जोड्या राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत. अकोला मात्र यात अग्रेसरच ठरलंय. ते कसं तर ऐका. अकोल्यात महापालिकेच्या 80 जागांसाठी तब्बल 469 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये चक्क 6 पती पत्नी नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहत आहेत. अकोला महानगरपालिकेला नात्या गोत्यांचं राजकारण काही नवीन नाही. 2017 मध्ये सुद्धा 2 दाम्पत्यांनी एकत्रितपणे विजय मिळवला होता. भाजपचे विजय अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता अग्रवाल यांना यंदाही भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बडोणे 6व्यांदा तर त्यांची पत्नी माधुरी बडोणे 3ऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. संजूभाऊची माझ्या मिस्टरांची साथ मला नेहमी म्हणजे एकदम मोकळेपणाने आहे. कोणीच नाही आहे. आम्ही घरात दोघंच जण आहे आणि सर्वांना आम्ही सोबत घेऊन चालत असतो. दोघांचं आम्ही एक विचाराने सोबत काम करतो आणि दोघंही एकमेकांच्या विचारानेच काम करणार आहोत आणि सर्वांचा विश्वास जिंकणार आहोत. हीच घरातली लढत इतर पक्षातही बघायला मिळतीये. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख अश्विन नवले आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका सपना नवले दोघेही एकाच प्रभागातून सोबत रिंगणात आहेत. उभाटा गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे आणि त्यांची पत्नी सुरेखा काळे सुद्धा वेगवेगळ्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. मतदार म्हणजेच कुटुंब आणि पत्नी म्हणजे प्रचाराची ताकद असं म्हणत अश्विन नवले यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय. हा प्रभाग हेच माझं कुटुंब आहे आणि माझा पूर्ण परिवार हा प्रभाग माझ्या सोबत आहे आणि मला आणि माझ्या पत्नीला दोघांना उमेदवारी मिळाली, पण त्यासोबतच आम्ही हे चारचं जे आमचं पॅनल आहे हे चारही जण निश्चितपणे आम्ही महानगरपालिकेत जाऊ आणि जनतेच्या प्रश्नावर भांडू. पती पत्नी दोघेही नगरसेवक बनण्याचं स्वप्न अकोलाकर कितपत पूर्ण करतात हे मात्र 16 तारखेला मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. अशाच मुद्देसूद घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.